नमस्कार. सकाळी सकाळीच प्रवासाला सुरुवात झालेली आहे. आज मी माझ्यासोबत तुम्हालाही फिरायला घेऊन जात आहे. सुरुवातीलाच महाराजांचं दर्शन होतं आपल्या. दर्शन घेऊन आम्ही प्रवासाला सुरुवात केली. छान असा डोंगराच्या आडून सूर्योदय झालेला आहे. पाहू शकता मस्त सूर्य उगवलेला आहे. पुढं खूप सारं ट्रॅफिक लागलं भिवंडी नाक्याजवळ. त्यामुळे आमच्या प्रवासाला लेट झाला. थोड्याच वेळामध्ये आम्ही समृद्धी महामार्गावर जाऊन पोहोचलो. महामार्गावरती ट्रॅफिक नव्हतं, त्यामुळे पुढचा प्रवास जो आहे तो सुखकर झालेला आहे. भूक लागलेली होती, त्यासाठी घरून आणलेला खाऊ जो आहे तो खात-खात प्रवास चालू होता. कारण समृद्धीवरती एकही हॉटेल नाही आहे. एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यामध्ये असा प्रवास आमचा चालू होता. खूप छान असा समृद्धी महामार्ग आहे. नक्की एक वेळेला तरी गेलं पाहिजे. छान समृद्धीवरचा प्रवास आमचा पूर्ण होत होता. दुपारच्या जेवणाची वेळ झालेली होती. भूक लागलेली होती. त्यासाठी आमचा प्रवास जो आहे तो नाशिकच्या दिशेने चालू होता. तर थोड्याच वेळामध्ये नाशिक शहर आलं. भूक ऑलरेडी लागलेली होती. त्यासाठी आम्ही इथल्या गंधर्व हॉटेलमध्ये जेवायला गेलो. हॉटेल अतिशय छान होतं. प्युअर व्हेज होतं. आम्ही इथे जेवणाची ऑर्डर दिली. पोट भरून जेवण केलं आणि त्यानंतर जवळच आमचं हॉटेल होतं. त्या हॉटेलवरती आम्ही राहण्यासाठी गेलेलो आहे, जिथे आमची बुकिंग होती. तर 4 पॉईंट्स या हॉटेलवर आम्ही बुकिंग केलेलं होतं. पाहू शकता मस्त असं हॉटेल होतं हे. एंट्रन्सवरती खूप छान अशी सजावट केलेली होती. तिथून नंतर आम्ही रूमवरती गेलोत. 2 चा वेळ झालेला होता. प्रवास करून करून थकवा आलेला होता. जेवण ऑलरेडी झालेलं होतं. रूममध्ये गेलोत. छान असा नाशिकचा व्ह्यू इथून दिसत होता. झोपेची वेळ झालेली होती. मस्त असा आराम केला आणि त्यानंतर आम्ही मग संध्याकाळी नाशिकमध्ये फिरायला जाणार होतो. तर नाशिकमध्ये फिरायला जाताना आम्ही आमची गाडी नेली नाही, कारण संध्याकाळची वेळ होती. नाशिकमध्येही भरपूर ट्रॅफिक होतं आणि आपल्यापेक्षा जास्त इथल्या रिक्षावाल्यांना इथल्या रस्त्यांची माहिती असती. त्यासाठी आम्ही रिक्षाचाच वापर केला आणि ते सोयीचंही झालं. तर आम्ही सर्वप्रथम काळाराम मंदिरामध्ये गेलेलो. खूप छान सुंदर असं दगडी बांधकामामध्ये केलेलंही रामाचं मंदिर आहे. राम, लक्ष्मण, सीता 3 मूर्ती खूप छान आहेत. मस्त असं दर्शन केलं. त्यानंतर प्रदक्षिणा घातली. जरा वेळ मंदिरामध्ये बसलोत आणि त्यानंतर पुढे आम्ही गोदावरीच्या दिशेने प्रवास चालू केला. पुढचा प्रवास आम्ही पायीच केला, कारण पुढे बरंच फिरायचं होतं. छोट्या गल्ल्या होत्या, पण जवळजवळच होतं. त्यामुळे इथून पुढे आम्ही पायीच गेलोत. छान असं गोदा तीरावरती आम्ही बसलोत. इथे काय काय केलं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. धन्यवाद. नमस्कार. सकाळी सकाळीच प्रवासाला सुरुवात झालेली आहे. आज मी माझ्यासोबत तुम्हालाही फिरायला घेऊन जात आहे. सुरुवातीलाच महाराजांचं दर्शन होतं आपल्या. दर्शन घेऊन आम्ही प्रवासाला सुरुवात केली. छान असा डोंगराच्या आडून सूर्योदय झालेला आहे. पाहू शकता मस्त सूर्य उगवलेला आहे. पुढं खूप सारं ट्रॅफिक लागलं भिवंडी नाक्याजवळ. त्यामुळे आमच्या प्रवासाला लेट झाला. थोड्याच वेळामध्ये आम्ही